राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। आजपासून 29 महापालिकेत प्रचाराचा वेग वाढणार आहे। उमेदवारांसोबत दिग्गजांच्या तोफा धडाडणार आहेत। तर आजपासून 29 महापालिकेत उमेदवारांच्या प्रचाराचा हा वेग वाढणार आहे। अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलेल्या आहेत। त्यामुळे उमेदवारांसोबतच आता दिग्गजांच्या तोफा देखील धडाडणार आहेत। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, 29 महापालिकेत आता प्रचाराचा वेग वाढणार आहे। उमेदवारांसोबत अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीसाठी पणाला लागलेल्या आहेत। कृपानी, एकूणच आपण बघतोय मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिकेसाठी प्रचाराचा नारळ आधीच वाढवलेला आहे। मात्र आता प्रचार दौरे सुरू होत आहेत। प्रत्येक पक्षाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। 29 महानगरपालिकांमध्ये हा प्रचार खरं तर 14 दिवसांमध्ये करायचा आहे। 14 दिवसांमध्ये अद्याप जाहीरनामा नसला तरी प्रचार हा सुरू झालेला आहे। घरोघरीपर्यंत उमेदवार पोहोचवण्याचं काम झालेलं आहे। काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। मात्र आज एकूण आपण जर बघितलं तर उमेदवार सुद्धा प्रचाराच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळतील आणि एकूण बडे नेते दिग्गज प्रतिनिधी या प्रचारामध्ये असतील। खरं तर महाराष्ट्रभर सर्व नेत्यांची पळापळ आणि सभांना उपस्थिती लावताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे एकूणच मुंबईमध्ये विशेषतः ठाकरे बंधूंच्या सभा असतील किंवा महायुतीच्या नेत्यांच्या सभा असतील या महत्त्वाच्या आहेत आणि काही संयुक्त सभा या ठाकरे बंधू शरद पवार युतीकडून करण्यात येणार आहे। तर महायुती एकूणच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावरती अजित पवारांचा, त्यामुळे त्यांच्या वेगळ्या सभा असणार आहेत आणि भाजप शिवसेनेच्या सभा असणार। अशा दिग्गजांच्या सभा आहेत। मात्र ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे, दिग्गजांचे सुद्धा आणि उमेदवारांच्या सुद्धा। कृपा जी, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर आढाव्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।